नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपल्याला बोलायचं आहे ते अयोध्येमध्ये निर्माण होत असलेल्या जवळजवळ पूर्ण झालेल्या राम मंदिराबद्दल आणि त्यानिमित्ताने सुरू झालेल्या राजकारणाबद्दल। अनेक मीडियाचे प्रतिनिधी अयोध्येत गेलेले आहेत। रोजच्या रोज त्याचा आता कव्हरेज सुरू आहे। वेगवेगळे इव्हेंट्स त्यानिमित्ताने देशभर राष्ट्रसंघ असेल, भारतीय जनता पक्ष त्यांनी आयोजित केलेले आहे। आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्ही राम मंदिराचं राजकारण करत नाही असं भाजपवाले म्हणत असतात। हा आमच्या आस्थेचा विषय आहे, भावनेचा विषय असं म्हणत असतात। पण राम मंदिराचं राजकारण पहिल्यापासून भाजपने केले, संघ परिवाराने केलं, हे वास्तव आहे। ते राजकारण केल्यामुळेच भाजप 84-85 मध्ये 2च खासदार होते। ते 1990च्या दशकामध्ये वाढत 180च्या पार गेले, 200च्या पार गेले, मग 300च्या पार गेले। ते केवळ आणि केवळ राम मंदिराचं किंवा हिंदुत्वाचं राजकारण केल्यामुळे। आणि हे ज्यावेळी बाबरी मशीद पाडण्यात आली, बाबरी मशीदचा ढाचा पाडण्यात आला, उद्ध्वस्त करण्यात आला कारसेवकांनी, संघ परिवार भाजपच्या लोकांनी, तेव्हा मात्र धावपळ झाली होती। आणि त्यानंतर अनेक कारसेवकांवरती खटले दाखल करण्यात आले। आणि खटले दाखल केल्यानंतर मग कारसेवकांच्या मागे अनेकांनी अशा तक्रारी केल्या कारसेवकांनी की आम्ही एवढं काम केलं आणि माझ्या मते हे उद्ध्वस्त करणं, ढाचा उद्ध्वस्त करणं, हा घटनेशी केलेला द्रोह होता, हे स्पष्ट आहे। पण तरीसुद्धा हे कारसेवक काय म्हणाले की आम्ही जे काही काम केलं, आमच्या मागे म्हणजे खटले झाले, गुन्हे नोंदवण्यात आले, पण आमच्या मागे कोणी उभं राहिलं नाही, अशी त्यांची तक्रार होती। ज्यावेळी धावपळ सुरू झाली त्यानंतर लालकृष्ण अडवाणींनी मेरी सिक्युरिटी कहाँ है असं घाबरले, ते हादरले, ते काय कुठे सिक्युरिटी कुठे म्हणून, कारण धावपळ झाली होती सगळी। त्यानंतर बाबरी मशिदीचा ढाचा उद्ध्वस्त झाल्याबद्दल अटल बिहारी वाजपेयी यांनी दुःख व्यक्त केलं, खेद व्यक्त केला आणि अडवाणीजींनी सुद्धा तीच भावना व्यक्त केली। त्यांनी अभिमानानं तेव्हा सांगितलं नव्हतं की आम्ही हे कृत्य केले, हे चांगलं कृत्य केलेलं आहे म्हणून, कारण त्यानंतर खटले दाखल करण्यात आले, केसेस झाल्या आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं ठरलं असतं। ही एक गोष्ट झाली। आणि त्यानंतर एकदा गोविंदाचार्य जे संघ परिवारातले मोठे विद्वान ग्रस्त होते, स्वदेश, स्वराज्य, संस्कृती, हिंदू धर्म यासाठी धडपडणारे लोक होते, त्यांना विचारलं जेव्हा की आता तुमचं सरकार आलेलं आहे, तर आता बाबरी मशीद पाडल्यानंतर, ढाचा पाडल्यानंतर पण तुम्ही आनंद व्यक्त का नाही केला त्याबद्दल? तेव्हा ते म्हणाले की एका तरुणानेच त्यांना विचारले एका सभेमध्ये, तेव्हा ते एकदम म्हणाले की गडबडले, ते काय बोलावं त्यांना सुचेना। कारण जर ते केलं असेल तर सांगायचं की आम्ही केलेलं आहे, पण तसं ते म्हणाले नाहीत। आणि भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी हे सुद्धा, त्यांनी सुद्धा कानावरती हात ठेवले होते। आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणाले होते की जे कृत्य शिवसैनिकांनी केलं असेल तर त्याचा मला अभिमान आहे। ही पार्श्वभूमी मुद्दामून सांगितली तुम्हाला। आणि मग ज्यावेळी भाजपची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा सुषमा स्वराज यांना विचारण्यात आलं, आता ते आपल्यात नाही आहेत, की आता तुम्ही हिंदुत्वाच्याच, म्हणजे हे 1990च्या दशकात, 1995 नंतरची गोष्ट सांगतो, की आता पुन्हा तुम्ही हिंदुत्वाच्याच प्रश्नावरती किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच संघर्ष करणं किंवा तोच प्रचाराचा मुद्दा करणार? तेव्हा त्या असं म्हणाल्या की एकच चेक दोनदा वटवता येत नाही, म्हणजे हिंदुत्वाच्या आधारावरती आम्हाला जागा आमच्या वाढलेल्या आहेत, पण पुन्हा अयोध्या, राम मंदिर, हिंदुत्व हे करून उपयोग नाही आहे। याचं का असं त्या म्हणाल्या? कारण तेव्हा त्यांना वेगवेगळ्या घटक पक्षांची गरज होती, भाजपच्या जागा मर्यादित होत्या, अन्य पक्षांची मदत घेतल्याशिवाय त्यांना केंद्रामध्ये सरकार स्थापन करता येणार नव्हतं अटलजींना। आणि मग अटलजींनी सरकार स्थापन केलं, तेव्हा अयोध्या, राम मंदिर, समान नागरी कायदा हे मुद्दे बाजूला ठेवले। पण सुषमा स्वराज तेव्हा असं म्हणाल्या होत्या, हे लक्षात घ्या।
ही पार्श्वभूमी ज्यांना माहिती नाही त्यांना मुद्दामून सांगितली. गोविंदाचार्य काय म्हणाले, सुषमा स्वराज काय म्हणाले. आणि आज गिरीश महाजन म्हणाले की राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जो 22 जानेवारीला होणार आहे आणि त्यापूर्वी आता 30-31 डिसेंबरला नरेंद्र मोदी तिथे अयोध्येत जाऊन वेगवेगळ्या प्रकल्पांचा उद्घाटन करणार आहेत. पण गिरीश महाजन म्हणाले की 22 जानेवारी म्हणजे अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या समारंभाला उद्धव ठाकरे यांना आमंत्रण काही नसेल. आणि कशासाठी ते आमंत्रण द्यायचं, ते तर साधे आमदार आहेत, विधान परिषदेचे तेही, आणि तेही अलीकडेच पहिल्यांदाच पहिलीच टर्म आहे त्यांची असं ते म्हणाले. आणि ते सतत विरोधात बोलत असतात असंही ते म्हणाले. वास्तविक अयोध्या नगरी, अयोध्येचे जे संपूर्ण राम जन्मभूमी आहे ते एका ट्रस्टकडे आहे ते. आणि मग संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले की ही काही त्यांची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि हे कोर्टाचा डिसिजन झाला त्यामुळे राम मंदिराचे जो प्रश्न आहे तो सुटला, राम मंदिर तिथे निर्माण होते, कोर्टाचा निर्णय असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आणि गिरीश महाजनचं म्हणणं आहे की शिवसेनेने शिवसेना थोडक्यात आमच्यावर टीका करतात आणि राज ठाकरेंना मात्र आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. गिरीश महाजनांनी सुद्धा राज ठाकरे यांचं कौतुक केलं आणि राज ठाकरे यांच्या समर्थकांनी सांगितलं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अजून काही आमंत्रण आलं नाही, पण आमंत्रण येऊ शकेल. माझं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांना आमंत्रण द्यायचं, उद्धव ठाकरेंना द्यायचं नाही, कोणाला द्यायचं ते ठरवतील काय. त्याच्यामुळे काय मोठं फरक पडणार, इव्हन राज ठाकरेंना फरक पडेल असं नाही. पण राज ठाकरेंना जर उद्धव ठाकरे हे पहिल्याच टर्मचे आमदार असतील तर राज ठाकरे आमदारही नाही झालेले अजून. मग राज ठाकरेंना तुम्ही मग तो क्रायटेरिया लावायचा असेल तर का तुम्ही असं करताय. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत, राज ठाकरेंनी कुठलंही घटनात्मक पद भूषवलं नाही आहे. मग तुम्ही स्पष्ट सांगा की होय आम्हाला राज ठाकरेंना आमंत्रण द्यायचं आहे, तुम्ही कोण विचारणार आहे, उद्धव ठाकरेंना द्यायचं नाही, तुम्ही कोण विचारणार असं सांगा, पण काहीतरी युक्तिवाद करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. आता ही झाली एक गोष्ट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्नाटकमध्ये भाजपवाल्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती एक चित्र टाकलं, फोटो, अयोध्येचं राम मंदिर आणि राम मंदिराच्या दिशेने प्रभू रामचंद्रांना म्हणजे त्यांची मूर्ती छोटी दाखवली, त्यांचं चित्र, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाना घेऊन तिथे अयोध्याच्या मंदिरात चालले. मंदिर रामाचं, तिथे रामालाच घेऊन ते चाललेले आहेत आणि नरेंद्र मोदींची प्रतिमा मोठी आणि रामाची छोटी. हा उघड प्रभू रामचंद्रांचा अवमान आहे. कारण प्रभू रामाला आपण ईश्वराच्या ठिकाणी मानतो आणि ईश्वराच्या पुढे सामान्य माणसाची ती काय स्थिती आहे. नरेंद्र मोदी असो, कोणी असो, हेमंत देसाई असो, कोणी असो, किंवा उद्धव ठाकरे असोत, देवेंद्र फडणवीस असोत, सगळे लहान आहेत त्याच्यापुढे, कोणीच नाही आपण प्रभू रामचंद्रापुढे. मग असं पिक्चर, असं फोटो का टाकण्यात आला. आणि हा फोटो फक्त सोशल मीडियावर नाही, उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी अशी पोस्टर्स व्हायला लागलेली आहेत. याचा जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडा ही सोशल मीडियावरची ही चित्र ताबडतोब भाजपने मागे घेतली पाहिजे. हा एक प्रकारे प्रभू रामचंद्राचा अपमान आहे. नरेंद्र मोदींना तुम्ही मोठं दाखवण्याच्या, त्यांची इमेज मोठी करण्याच्यासाठी खुद्द परमेश्वराची प्रतिमा लहान करताय. परमेश्वराला छोटे पण देत आहे, उणे पण देत आहे त्यांना, आणि शिवाय म्हणताय की आम्ही रामभक्त आहोत. हा काय प्रकार आहे. दुसरी गोष्ट अशी की मध्यंतरीच्या एका भाषणामध्ये सतना मध्य प्रदेशात प्रचाराच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी काय म्हणाले, राम काज किन्हे गिनू मोहे कहाँ विश्राम, अब रुकना नहीं है थकना नहीं है. म्हणजे हनुमानाने बजरंगबलीने असं म्हटलं होतं की आता रावणावरती विजय मिळवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचे अथक प्रयत्न चालू होते आणि त्यासाठी त्यांना एक क्षण विश्रांती ते घेत नव्हते.
त्याचप्रमाणे म्हणजे मीही तशीच विश्रांती घेणार नाही, कारण देशाचं निर्माण मला करायचं आहे. मी एक क्षण विश्रांती घेणार नाही आहे. प्रभू रामचंद्रांशी एक प्रकारे तुलना करण्याचा स्वतः नरेंद्र मोदींनी प्रयत्न केला सतनामधल्या सभेमध्ये. आणि ते म्हणाले की आता सगळ्या देशभर अयोध्येची चर्चा आहे, राम मंदिराची चर्चा आहे, सगळ्या देशामध्ये एक खुशी की लहर दौडतीये असं ते म्हणाले. हा उघड निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राम मंदिर, हिंदुत्व, धर्म हे सगळे मुद्दे आणून त्याचा फायदा घेण्याचा हा प्रकार उघड चालू होता. निवडणूक आयोगाला या काही आक्षेप दिसला नाही. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की बाळासाहेबांची निवडणूक मात्र तुम्ही रद्दबातल केली. म्हणजे विलेपार्लेची निवडणूक 1980-90च्या दशकात, आणि आमच्यावरती त्यांना मतदानाचा अधिकार रद्दबातल केला, आणि मग हे तुम्हाला कसं चालू आहे असा उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला होता. आता मी याच्या पलीकडे तुम्हाला सांगू, भारतीय जनता पक्षाचे एक प्रवक्ते आहेत, ते माझ्यावरती टीका करतात की थोडक्यामध्ये तुम्हाला कोण विचारत आहे, तुमच्या मताला कोण विचारत आहे, आणि मोदी कसे महान आहेत, मोदी कसे मोठे आहेत, आणि म्हणजे थोडक्यात तुम्ही गप्प बसात. पण मी त्यांना सांगू इच्छितो की मी गप्प बसणार नाही. माझी मतं लेखांद्वारे, माझ्या व्याख्यानांद्वारे, सोशल मीडियाद्वारे आणि या यूट्यूब चॅनलद्वारे, टेलिव्हिजनद्वारे मी व्यक्त करत राहणार. हे माझं काम आहे आणि हे माझं कर्तव्यसुद्धा आहे. तेव्हा तुम्ही कितीही दबाव आणला, कोणी धमक्या दिल्या, तरी मी अजिबात घाबरत नाही. मी मला जे वाटेल ते मत व्यक्त करतो. हे आपण कृपा करून म्हणजे समजा, लक्षात घ्या. भाजपच्या प्रवक्त्यांनी विचारात घ्या, भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की हे प्रवक्ते म्हणाले होते विष्णूचा 11वा अवतार आहे नरेंद्र मोदी म्हणजे. त्यावरती त्यांच्यावर खूप टीका झाली होती, त्याच्यावरती टिंगल झाली होती त्यांची. चमचेगिरीची हद्द आहे. भारतीय जनता पक्षातल्या जुन्या नामवंतांना, जुन्या जाणत्या नेत्यांना सुद्धा या प्रवक्त्याचं म्हणणं बिलकुल आवडलं नाही. अशी चापलुसी ही कशासाठी करायची असं त्यांचं मत होतं. आता कोणीतरी 13वा अवतार म्हणून सांगितलं का नरेंद्र मोदी हे. पण या पलीकडे मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तीरथ सिंग रावत जे माजी मुख्यमंत्री उत्तराखंडचे, त्यांनी असं म्हटलं की प्रभू रामचंद्राने समाजासाठी काम केलं, लोकांसाठी काम केलं, आणि मग त्यांना लोक ईश्वर मानायला लागले. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींना लोक ईश्वरच मानत आहेत, हे ते म्हणाले. त्यानंतर खुद्द मोदीजीने काय म्हणाले होते की भगवान कृष्णाप्रमाणे मला उत्तर प्रदेशाने स्वीकारले, म्हणजे ॲडॉप्ट केले, जणू दत्तक घेतले. आता बघा की श्रीकृष्ण हा मथुरेमधला, आणि नंतर म्हणजे गोकुळात, तुम्हाला मथुरा गोकुळ हा इतिहास श्रीकृष्णाचा माहिती आहे. पण तो काय कोणाला दत्तक गेलेला नव्हता तो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि श्रीकृष्णाच्या प्रमाणे म्हणजे एक प्रकारे स्वतःची तुलना स्वतःच श्रीकृष्णाशी करायची. जे आता उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी सांगितलं की श्रीकृष्णाप्रमाणे नरेंद्र मोदी. काय चापलुसी, किती चमचेगिरी करतात बघा. हे काँग्रेसमध्ये चापलुसी आणि चमचेगिरीची संस्कृती आहे हे म्हणणारे लोक आता स्वतः काय करत आहेत. खुद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान मामा, त्यांनीही परमेश्वराचा अवतार ठरवलं होतं मोदीजींना, पण उपयोग काय झाला. एवढं यश त्यांनी मिळवलं, पण त्यांना मुख्यमंत्रीपद लाभलं नाही, लाभू देण्यात आलं नाही, हे लक्षात घ्या. अनेकांनी मी तुम्हाला सांगतो, एक कमल पटेल त्यांनीही म्हटलं की काँग्रेस आणि करप्शन नष्ट करण्यासाठी मोदीजींनी परमेश्वरी अवतार धारण केला असं ते कमल पटेल म्हणाले. नंतर उत्तर प्रदेशमधल्या एक महिला मंत्र्यांनी सुद्धा त्यांची तुलना ही ईश्वराशी केली. म्हणजे मोदींना आता विश्वगुरू तर ठरवण्यात आलेलंच आहे,
जगातला सर्वात श्रेष्ठ नेता आणि देवेंद्र फडणवीस त्यांची भलावण करण्याची एकही संधी सोडत नाही. आएगा तो मोदीही असं ते म्हणतात. भारतीय जनता पक्षापेक्षा मोदीजींचं नाव मोठं झालं. संघ परिवार राष्ट्रसंघ ही त्यांची मातृसंस्था, त्यापेक्षाही मोदींना मोठं केलं जात आहे. म्हणजे पक्षापेक्षा व्यक्ती, मोदी नावाची व्यक्ती ही मोठी झालेली आहे. ज्या काँग्रेसमध्ये इंदिरा महात्म्य आहे, व्यक्ती महात्म्य, व्यक्तिस्नोम चालू आहे असं म्हटलं जात होतं, भारतीय जनता पक्षाची अवस्था काय? मोदींच्या नावाचा वापर केल्याशिवाय मतं मिळू शकत नाही अशी त्यांना भीती वाटते. केवळ मोदींच्या करिश्म्यावरती जगताना पक्ष आणि तुमची मातृसंघटना ही लहान बनत चालली आहे. आणि आता मोदींना महानपण देताना तुम्ही श्रीकृष्ण असेल, प्रभू रामचंद्र, त्यांच्यापेक्षाही ते मोठे झालेत भगवान. हा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे, हे माझं सांगणं आहे. मी अनेक जणांनी भाजपचे अनेक नेते, अनेक मंत्री हे मोदींना परमेश्वरी अवतार समजून केवळ आणि केवळ लोटांगण घालतायत, लोचटपणा करतायत, चमचेगिरी करतायत. आणि ही संस्कृती भारतीय जनता पक्षात बोकाळलेली आहे, हे मला सांगायचं तुम्हाला. आता दुसरा मुद्दा, राज ठाकरे यांचा मी मुद्दा इथे घेतो की राज ठाकरेंना आमंत्रण दिलं जाईल, जाणार नाही मला माहीत नाही. पण राज ठाकरे यांच्याविरुद्ध ब्रिजभूषण, ज्याला कुस्ती संघटनेतून जवळजवळ हद्दपार करण्यात आलेले, आता जो गुंड आहे आणि जो रोजच्या रोज राज ठाकरे यांना शिवीगाळ करत होती, राज ठाकरे यांनी तेव्हा त्याच्या तोंडाला न लागण्याचं ठरवलं. आणि उत्तर प्रदेश, त्यांनी धमकी दिली की उत्तर प्रदेशमध्ये कसे काय येत आहे तुम्ही बघताय, आव्हान दिलं. पण राज ठाकरे तिथे गेले नाहीत आणि त्यांनी तिकडचा संघर्ष, आणि त्याच्यामुळे जो काही प्रसंग, वाईट प्रसंग घडला असता, मग उद्या अशा प्रश्नावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेशामध्ये हाणामाऱ्या होऊ शकतात, ते त्यांनी टाळलं, ही चांगली गोष्ट केली. पण राज ठाकरे यांनी, मी तुम्हाला सांगतो, यांनी मोदीजींवरती तुफान टीका केलेली होती 2019 साली. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी, यावर्षी देखील राज ठाकरे यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की मी मोदींचं चांगलं असेल त्याला चांगलं म्हणे, मला वाईट असेल तर मी पुन्हा टीका करेन, मला ईडीची भीती वाटत नाही, मी परत त्यांना वाटलं तर टीका करेन. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय म्हटलं होतं की महाराष्ट्रातनं उद्योगधंदे जात आहेत आणि गुजरातमध्ये जात आहेत. मोदीजी, तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाहीत, आता गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, असं मोदींना त्यांनी सांगितलं होतं. त्याच राज ठाकरेंना आता अयोध्या वारीला आमंत्रित करणं कसं आवश्यक आहे असं शिंदे गटातले नेते सांगतायत, भाजपचे नेते सांगतायत, समर्थन करतायत त्याचं. पण राज ठाकरे काय म्हणाले होते हे सांगतो मी. त्यांनी असं सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस हे चांगले गृहस्थ आहेत असं ते म्हणाले होते. ते जेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस 2019 साली, राज ठाकरे काय म्हणाले, पण हे खोटं कशाला बोलतायत आता मुख्यमंत्री झाल्यानंतर, 1.25 लाख विहिरी बांधल्या आहेत असं जे म्हणतायत, खोटं बोलतात असं म्हणाले देवेंद्र फडणवीस. राज ठाकरे म्हणाले होते. एका तरुण मुलीचं खड्ड्यामध्ये बळी गेला, ती पडली आणि तिचं निधन झालं, अपघाती निधन. आणि खड्ड्यांमधून त्यांनी सांगितलं की हे खड्डे तुम्हाला बुजवता येत नाहीत, देवेंद्र फडणवीस काय सांगताय, तुम्ही कसल्या गोष्टी करताय, असा प्रश्न राज ठाकरेंनी तेव्हा विचारला होता. त्यांनाच आता तुम्ही अयोध्येला बोलवताय, त्याचं समर्थन करताय भाजपवाल्यांना, लक्षात घ्या. यवतमाळमध्ये आत्महत्या प्रचंड संख्येने होत आहेत आणि हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत महाराष्ट्रात, त्याचं तुम्हाला काही वाटत नाही. हा प्रश्न त्यांनी भाजपला, देवेंद्र फडणवीसांना, मोदींना विचारला होता, हे लक्षात घ्या. दुसरं त्यांनी असं सांगितलं होतं की बाहेरचे लोक येऊन इथे दादागिरी करतायत महाराष्ट्रामध्ये आणि हे खपून घेतलं जाणार, हे खपवतात कसं, खपून कसं घेत आहे भाजपवाले, असं ते म्हणत होते राज ठाकरे. अजूनही दादागिरी चालू आहे बाहेरच्यांची. अनेक सोसायट्यांमध्ये मांसाहार करतात म्हणून प्रवेश दिला जात नाही, कोळींना आज सोसायटीत प्रवेश करून दिला जात नाही. हा प्रश्न राज ठाकरे अजूनही मला वाटतं विचारतील, खणखणीतपणे विचारली, त्यांनी विचारलं पाहिजे असं माझं मत आहे.
ते असं म्हणाले होते की बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे, त्यासाठी 1,10,000 कोटी रुपयांचं कर्ज काढलेलं आहे. मुंबई अहमदाबाद कशासाठी आहे? आणि आत्ताच म्हणे अहमदाबाद मुंबई अहमदाबाद काही बाकी रेल्वे गाड्या त्या 40-45% रिकाम्या जातात. कशासाठी बुलेट ट्रेन आहे? आणि आता बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. मला असं वाटतं की राज ठाकरेंनी त्याच्याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. विचारतीच होते कदाचित, पण आता अलीकडच्या काळात विचारल्याचं मला काही आठवत नाही. गड किल्ल्यांचा जो प्रश्न त्यांनी सांगितला की भाड्याने दिलं जात आहे लग्न सोहळ्यांसाठी, काय चाललंय म्हणून. आता गड किल्ल्यांची काय अवस्था आहे असा प्रश्न ते विचारतील असंही मला वाटते. दुसरी गोष्ट, राज ठाकरे असं म्हणाले होते की मी एकदा कोलकात्याला गेलो होतो आणि ममता बॅनर्जींची भेट गेली तिथल्या सचिवालयात जाऊन. लिफ्टने जाता जाता मला लक्षात आलं की बंगाली भाषेतली किशोर कुमारची गाणी वाजत होती. महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये लता आशाची गाणी कधी वाजणार, कधी ऐकू येणार आम्हाला, कुठे गेली आमची अस्मिता, असं राज ठाकरे म्हणत होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रश्न विचारला होता. महाविकास आघाडी सरकारवर तर ते टीका करतातच, कारण त्यांचं संपूर्ण धोरण त्यांच्या विरोधात आहेच. पण आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात समजा ही गाणी वाजत नसतील, पण आता हा प्रश्न राज ठाकरे विचारतील का? मला वाटतं विचारायला पाहिजे आणि विचारतील सुद्धा. आपण बघूया आता हा प्रश्न, मंत्रालयात गाणी वाजतात का लता आशाची किंवा मराठी गाणी, आणि मराठी संस्कृतीची जपणूक चालली आहे का आता ठिकठिकाणी. गड किल्ले असतील, शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल ते म्हणाले की शिवछत्रपतींचं स्मारक यांना उभारता आलं नाही अनेक वर्ष. काँग्रेसचं जाऊ दे अगोदरचं, पण देवेंद्र फडणवीसांना उभारता आलं नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात समजा काहीच झालं नाही असं यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण आता हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारायला पाहिजे की शिवछत्रपतींच्या स्मारकाचं काय झालं. हा प्रश्न ते विचारतील अशी माझी अपेक्षा आहे. त्यानंतर EVM बद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता की निवडणुकीवरती आपण बहिष्कार टाकू सगळ्यांनी मिळून, असं राज ठाकरे म्हणाले होते 2019 साली. पण म्हणे सगळ्या इतर पक्षांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं ते म्हणाले. माझं म्हणणं होतं की बहिष्कार टाकायला पाहिजे. पण आता EVM बद्दल, कारण ते मला आता आठवते त्यांनी मोर्चा काढणार होते मुंबईमध्ये, समजा इतर पक्षांनी प्रतिसाद दिला नसेल, पण आता राज ठाकरेंचं म्हणणं काय तर EVM बद्दल ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली तर बरं होईल. असे अनेक गोष्टी आहेत. ते असं म्हणाले होते की या सगळ्या लोकांना, म्हणजे तिकडे मोदी शहा, इथे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, या सगळ्याला वठणीवर आणण्यासाठी तगडा विरोधी पक्ष असायला पाहिजे. आता तगडा विरोधी पक्ष समजा इंडिया आघाडीसुद्धा नसेल, विरोधात कोणते आवाज तर पाहिजे ना. राज ठाकरे यांच्याकडनं अपेक्षा अशी की त्यांनी यासाठी मैदानात उतरावं. ते म्हणतात ना, एक दिवस माझ्या हातात महाराष्ट्र द्या, त्याप्रमाणे निदान आता मग एक दिवस महाराष्ट्र राज ठाकरेंना देण्यासाठी म्हणून आता त्रिशूल सरकारच्या विरोधात, म्हणजे शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारच्या विरोधात, ज्या अजितदादांची उत्कृष्ट टिंगल नक्कल राज ठाकरे करत होते, त्यांच्याबद्दल आता ते काही बोलतील. या कथित भ्रष्टाचार्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये स्थान का मिळालं राष्ट्रवादीच्या, असा प्रश्न ते विचारतील अशी अपेक्षा आपली आहे. नोटाबंदीबद्दल, GST बद्दल ते म्हणत होते की का ह्या चुकांबद्दल ते म्हणत होते. नोटाबंदी आणि GST ज्या पद्धतीने हे करण्यात आली, मेट्रोसाठी झाडं तोडण्यात आली आणि अजूनही मेट्रोसाठी झाडं तोडली जात आहेत. आताही राज ठाकरेंनी बोलायला पाहिजे. अजून ठिकठिकाणी बातम्या येतात, तुम्ही बघत असाल, मेट्रोच्या प्रकल्पांसाठी कशी झाडं तोडली जात आहेत, पर्यावरणाचा नाश कसा केला जातोय. मुंबईतल्या प्रदूषणाबद्दल राज ठाकरे शहरांबद्दल बोलतात, स्मार्ट सिटींबद्दल बोलतात. कुठे आहेत ते स्मार्ट सिटी, काय झालं त्याचं, हाही प्रश्न राज ठाकरे विचारतील अशी माझी अपेक्षा आहे. मुंबईतल्या प्रदूषणामुळे असंख्य लोक आजारी पडलेले आहेत, गुणवत्ता निर्देशांक खालखाली जातोय, त्याच्याबद्दल राज ठाकरे बोलतील अशी माझी अपेक्षा आहे. कारण शहरांचे प्रश्न हे त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत असं मला वाटतं. आता अशी गोष्ट आहे की बाहेरचे लोक दादागिरी करतात. BMW हा प्रकल्प हा महाराष्ट्राबाहेर गेला अशी एक त्यांनी गोष्ट सांगितली राज ठाकरेंनी. अलीकडे तर अनेक प्रकल्प गेले महाराष्ट्राच्या बाहेर. आणि राज ठाकरेंनी असं सांगितले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना
एका मराठी तरुणाला ठाण्यात जमीन देतो की विमानाचा प्रकल्प उभारायचा, पण त्याला टोलवाटोली करण्यात आली. मग तो त्याला मग अमेरिकेत गेला. तिकडच्या लोकांनी बोलावून घेतलं त्याला. कुठे गेले मेक इन इंडिया, असं राज ठाकरेंनी प्रश्न विचारला होता. कुठे गेले मेक इन इंडिया? आणि मेक इन इंडियाची आता काही चर्चा होते? ज्या प्रमाणात चर्चा होत होती, मुंबईतलं मेक इन इंडियाचा सगळा जो कार्यक्रम होता तो सगळा पूर्णपणे त्याच्यावरती पाणी पडलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. नंतर ते असं म्हणाले होते की पुलवामा आहे 14 फेब्रुवारीला घटना घडली, म्हणजे पुलवामाची घटना घडली आणि पुलवामाच्या घटनेमध्ये आपली सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण ढिसाळपणा उद्ध्वस्त दिसून आला. आणि त्याच वेळी त्याच्या आधी काही दिवस अजित डोवल आणि पाकचे सुरक्षा सल्लागार हे बँकॉकमध्ये भेटले. त्याच्याबद्दल राज ठाकरेंनी विचारलं की तुम्ही पाकिस्तानशी अशा प्रकारे गुप्त वाटाघाटी करता, ज्या पाकिस्तानला तुम्ही दहशतवादी राष्ट्र म्हणताय. याबद्दल त्यांनी जाब विचारला होता मोदी सरकारला. आणि आतासुद्धा जम्मू काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या हत्या होत्या, आपल्या जवानांच्या हत्या परवा झाल्या, त्याबद्दल राज ठाकरे बोलतील अशीही माझी अपेक्षा आहे. आता हे जे प्रश्न सगळे आहेत, 2000ची नोटा काढून घेण्यात आल्यामध्येच नोटाबंदी करण्यात आली, रद्द करण्यात आल्या. मग यावर्षीसुद्धा जो काही 2000च्या नोटांबद्दल निर्णय घेण्यात आला त्याच्याबद्दल सुद्धा राज ठाकरे म्हणजे तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घ्या. असे निर्णय घेतात कसं तुम्ही? नोटाबंदी, GST, उद्योगधंदे, नोकऱ्या, याच्याबद्दल खड्डे, याच्याबद्दल फडणवीस सरकार, मोदी सरकारबद्दल सडकून टीका राज ठाकरेंनी केली होती. बुलेट ट्रेनबद्दल केली होती, पर्यावरणाबद्दल, स्मार्ट सिटीबद्दल टीका केली होती, मेक इन इंडियाबद्दल केली होती. हे सगळे प्रश्न आजही आहेत. आणि आपण कसली चर्चा करतो मीडियामध्ये की राम मंदिराचं श्रेय कोणाला? जेव्हा राम मंदिर आंदोलन झालं, बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, तेव्हा कोणी त्यात सहभागी झालं होतं? नव्हतं. आजचे रोजीरोटीचे पोट्या पाण्याचे प्रश्न काय आहेत त्याच्यापासून मोदी, भाजप, संघ परिवार त्याच्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय आणि धर्माच्या नावावरती मतं मिळवून आपलं विकास कार्यातलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच्याबद्दल राज ठाकरे यांनी वारंवार 2019मध्ये प्रश्न विचारले होते. आमचं म्हणणे की आताही तुम्ही हे प्रश्न विचारा आणि भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंवर जे काही टीका करायची ती चालूच असते रोज, ती करा. त्याच्यामध्ये तुम्ही काही कमी ठेवू नका, काय करायची असेल ते करा. पण देशाच्या विकासाचं काय? आणि मीडियामध्ये मीडिया या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आज अशा प्रकारचे कार्यक्रम करते. बघा, राम मंदिर और मोदी, राम मंदिर और मोदी असा, आणि त्या असे कार्यक्रम करतात या शीर्षकाखाली. हिंदू को गाली, इंडिया की ये कैसी बीमारी, हे टायटलवरनं असं टायटल घेऊन प्रश्न करायचा. राम मंदिर पर किताब, विपक्ष का हिसाब, या गोष्टींची हिंदी मीडियामधनं चर्चा सुरू आहे, इंग्लिश मीडियामधनं सुद्धा अशाच प्रकारची चर्चा सुरू आहे. आणि याच्यामध्ये थोडक्यामध्ये असं आहे की मोदीजींना परमेश्वराचा अवतार ठरवायचं. ज्या पद्धतीने राम मंदिर आंदोलन, रथयात्रा या कार्यक्रमाद्वारे भारतीय जनता पक्षाने आपली ताकद वाढवली, आता विकासाच्या बाबत सांगण्यासारखा काही मोठा पराक्रम 2019 ते आत्तापर्यंत काही करण्यात आलेलं नाही आहे. उलट विकास दर कमी झाल्यावरती मग जगाच्या तुलनेत आमचा विकास दर कसा जास्त आहे असं सांगायचं. आणि रोजगार, विकास, महागाई याबाबत सांगण्यासारखं भाजपकडे काहीही नाही आहे, पॉझिटिव्ह काही नाही आहे. मग लोकांना भावनेच्या, धर्माच्या मुद्द्यांकडे वळवायचं. मग जे भोंग्यांचा कार्यक्रम राबवतील, ज्यांना हिंदू जननायक असं संबोधलं जातं, ते राज ठाकरे आमच्याकडे आहेत असं दाखवून राज ठाकरेंचा सुद्धा
आपल्या मतांसाठी त्यांच्या पक्षाचा उपयोग करून घ्यायचा आणि मग उपयोग झाल्यानंतर ते कसं काय करतात कुठल्या पक्षाचं हे आपल्याला माहिती आहे. खुद्द राज ठाकरे असं म्हणाले होते 2019च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या वेळी की नाशिक असेल पुणे असेल शिवसेनेला उद्धव ठाकरे यांची एकसंध शिवसेना होता त्यांना किती कमी जागा देत आहेत किंवा जागाच देत नाही तुम्ही त्यांच्यावर अन्याय करता असं राज ठाकरे स्वतः सभांमध्ये म्हणाले होते. म्हणजे भाजप उद्धव ठाकरेंना ट्रीटमेंट कशी देत आहे. आता त्याचं अशा प्रकारची वागणूक दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की भाजपशी संपूर्ण संधानच ठेवायचं नाही काही आणि त्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. स्वतः राज ठाकरे यांनीच एक प्रकारे उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली होती तेव्हा की त्यांच्यावरती अन्याय होत होता आणि तो भाजप त्यांच्यावर अन्याय करत होता असं ते म्हणत होते. हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षांचा नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी स्वार्थासाठी वापर करून घेतो. भाजप केव्हाही टोप्या फिरवते. म्हणजे जेव्हा राम मंदिर आंदोलन बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर जेव्हा खटले केसेस व्हायची पाळी आली तेव्हा आमचा काही संबंध नाही असं म्हणायचं आणि मग हे सगळं निर्णय कोर्ट केसेस सगळ्या संपल्या. राम मंदिराचा प्रश्न न्यायालयाने सोडवला. न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय घेतला की राम मंदिर तिथे होऊ शकतं म्हणून आणि मग ते आमच्यामुळेच ते झालं. त्याच्या आधी काय म्हणत होतो की आम्हाला राम मंदिर केव्हा होणार तारीख केव्हा सांगणार असं तुम्ही जेव्हा प्रश्न विचारायला लागलात तेव्हा भाजपवाले म्हणायचे की आमच्यावर नाही सुप्रीम कोर्टात हा प्रश्न आहे सुप्रीम कोर्ट ठरवेल ते आणि सुप्रीम कोर्टात निर्णय दिल्यानंतर तो आम्हीच घेतला आम्हीच राम मंदिर बांधतोय असं आवडलं. आणि आता राम मंदिराच्या आंदोलनात आम्ही कसं होतो बाबरी मशीद आम्ही कशी पाडली अशा पराक्रम अवतरणाचा पराक्रमाच्या गाथा सांगितल्या जातात. आणि बाबरी मशीद जेव्हा ढाचा पाडण्यात आला तेव्हा वाजपेयी म्हणाले मला वाईट वाटते अडवाणी म्हणाले वाईट म्हणताय आणि आता म्हणतायत की आम्हीच त्यामध्ये भाग घेतला बघा आम्ही कशी पाडली ती. असा टोप्या फिरवणारा हा पक्ष आहे. भाजपच्या समर्थकांनी मोदी भक्तांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रभू रामचंद्राची ज्यांना प्रभू रामचंद्र अतिशय जवळचा वाटतो हृदयात त्यांच्या आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू रामचंद्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे आहेत का. आणि असं जे म्हणतात त्या पक्षाबद्दल त्या विचाराबद्दल काय म्हणायचं आपण तुम्हीच विचार करा. हा एक प्रकारे परमेश्वराचा अपमान करण्यासारखी गोष्ट आहे आणि हा परमेश्वराचा अपमान आहे असं मला तरी वाटतं एक प्रकारे. निदान यापुढे तरी भाजपने याच्यापासून दुरुस्ती करावी आणि परमेश्वराच्या ठिकाणी परमेश्वराचं उंच स्थान आहे. आपण माणसं छोटे आहोत त्याच्यापुढे हे लक्षात घ्यावं. अयोध्येच्या राम मंदिरास सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि त्याच्याबद्दल सर्वांच्याच मनात प्रेम आहे आस्था आहे. पण अयोध्येचं राम मंदिर आम्ही बांधलं असा म्हणून इतर पक्षांना तुम्ही व्हिलन ठरवताय आणि सत्तेसाठी मतांसाठी हे सगळं करताय हे मला तुम्हाला सांगायचं. त्यामुळे सावध राहा या लोकांपासून एवढंच मी सांगतो. आणि थांबण्यापूर्वी परत आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो. नमस्कार.